धर्म झाला वार करी पाठ समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ वेळ जीवाचा शिवाचा झाला अभंग जिण्याचा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह हनुमान मंदिर पायतळवाडी तालुका माजलगाव जिल्हा बीड दिनांक 7 जानेवारी 2021 तरी पाहे पांडुरंगा या संताशी निरवी हेची मोज दे अनेक तुझे काही न मागू देवा तुका म्हणे आता उदार तू होई तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांची या संताशी निरवी हेची मोज दे अनेक तुझे काही न मागू देवा श्री संताची विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या जये गावी केला वास त्याशी नसावे उदास विढळ प्रति आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संताशी निरवी हेची मोज दे अनेक तुझे काही न मागू देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याची मूर्तिमंत पुतळे वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राख रांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू यांचा जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा उत्कृष्ट असा अगदी सोपा जवळजवळ सगळ्या भजनी मंडळाच्या पाठांतरातला परिचयाचा ऐकणाराच्या सुद्धा शकडा 100% नसला तरी 50% तरी अभंग कसा आहे पाठांतरातला आहे परिचयाचा आहे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सरळपंथी आणि 3 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये अनेक प्रकरण आहेत, त्यामध्ये ज्ञानपर, भक्तीपर, अद्वैतपर, नामपर, संतपर आणि या सगळ्या प्रकरणामध्ये तुकोबारांनी गाथ्यामध्ये एक मागणीपर नावाचं प्रकरण टाकलं आणि त्या मागणीपर नावाच्या प्रकरणातला प्रसिद्ध असा अभंग आपल्या नित्यातला पाठांतरातला माहितीतला मागणीपर प्रकरणातील अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज जगन्नियंत्या भगवान परमात्म्यासमोर मागणं मागतात।
आता बोलू नका कोणी. अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम आगात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप योग यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबाराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे मला नका देऊ तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र पायतळवाडी नावाच्या छोट्याशा गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा आणि अनिर्णय सोहळा दरवर्षी सालाबादाप्रमाणे मला वाटते 2-4 वर्ष किती वर्ष झाली 30 वर्षापासून अविरतपणे सुरू असणारा हा नामयज्ञ नामोत्सव म्हणजे जुना सप्ताह म्हणायचं बरोबर आहे. 30 म्हणजे किती जुना सप्ताह झाला आणि बऱ्याच दिवसापासून सुरू असणारा हा नामसप्ताह आणि या नामसप्ताहातील या वर्षीच्या या रूपांत्य नाम जागराची अर्थात 7व्या दिवसाची कीर्तनाची सेवा ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं भजनी मंडळीच्या वतीनं सप्ताह संयोजक कमिटीच्या वतीनं गावातील तरुण मंडळीच्या वतीनं आमच्या हरिभक्तीपरायण परमस्नेही परममित्र महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवताचार्य रामायणाचार्य आणि अर्थात कीर्तनकार की आपल्या गावाचं नाव ज्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर कानाकोपऱ्यामध्ये नेऊन पोहोचवलं पैठणला ज्यांचं वास्तव्य आहे ते असे हरिभक्तीपरायण सगळ्याची सुपरिचित मूर्ती म्हणजे आमचे श्रद्धेय शिवानंदजी महाराज शास्त्री यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या ठिकाणी श्रद्धेय गुरुदेव तुकाराम महाराज शास्त्री यांच्या मुखारविंदातून 7 दिवस भागवत कथेचं रसपान आपण केलं गेलेलं आहे आणि आजचा हा 7वा दिवस अर्थात मागणीची कीर्तनाची सेवा याला कलशपूर्व संध्या असे एक नाव आहे आणि ही 7व्या दिवसाची कीर्तन सेवा शास्त्रीजींच्या वतीनं माझ्या वाट्याला आलेली आहे. महाराजांचं माझ्यावर नितांत असणारं प्रेम आणि त्या प्रेमाची पावती म्हणून इथे येण्याचा योग उपस्थित असणारे महाराष्ट्रातील रती महारथी महाराज मंडळी त्यामध्ये हरिभक्तीपरायण शिवानंदजी महाराज तर आहेतच आमचे हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध संगीत विशारद भजन सम्राट आमच्या तरुण कीर्तनकाराचे आवडते गायक म्हणजे आमचे ओंकार महाराज जगताप आवर्जून उपस्थित आहे. तेवढं तरी जोरदार वाजविजा काही नाही क्वचित खातात टाळ्या तरी वाजविजा ना कमीत कमी तेवढं तरी कमीत कमी टाळ्या तरी वाजविजा वाजवा बरं एकदा मोकळ्या वाजवा बरं अशा मोकळ्या अशा वाजविल्या तर काय रुतत होय जरा वाजवा की मोकळ्या काय ते अशा करतात तर मोकळ्या मनानं वाजवलं म्हणजे बरं वाटतं म्हणजे हसण्यासाठी नाही खरंच म्हणायला लागलोय मी तेवढं बिजी हो येते का तुमच्या सांगा बरं मला सांग कमीत कमी काही वय बरोबर आहे का कमीत कमी टाळ्यात तरी वाजविला आणि अशी फ्रेश बसा गुलाबाच्या फुलासारखी टवटवीत बसा कीर्तनला अशी जेल मधले ते काही देवणी बसू नका बांधून ठेवले असे बघत येत महाराजाकडे महाराज झाप्या मांजरी येऊन बघत येत महाराज असे बघत येत जसे काय महाराजाला फाडून खातेत का काय असे बघत अशा मोकळ्या मानानं फ्रेश बसा जसे काय सगळे परीक्षितीच आहेत असे बघत येत महाराजाकडे जसे काय संस्थेत परीक्षक म्हणून आणले तर असे असे परीक्षा घेण्यासाठी बसते तसं फ्रेश बस जा गुलाबाच्या फुलासारखे टवटवीत बसा हसत जा मोकळ्या मानणं कव्हा चमकन छातीत मरावं लागेल सांगता येईल का सांगा बरं गप कुणी चमकत गेलं काय सांगा बरं आणि आता तर एवढं बेकार झालंय फुकून द्या सुद्धा घरी आणत नाहीत एवढं बेकार झालं त्याच्यामुळे आनंदानं जागा हसजा मोकळ्या मनानं प्रेमानं आमचे ओंकार महाराज जगताप त्यांना मनापासून धन्यवाद. हरिभक्तीपरायण वाल्मिक बरोबर आहे आमचे वाल्मिक महाराज त्याचप्रमाणे आमचे बालासाहेबजी पांचाळ मामा त्यांचे शेजारचे आमचे दादा महाराजांचे बंधू त्यांनाही मनापासून धन्यवाद. त्यांचे शेजारचे काय आपले त्यांचं नाव त्यांचे तुमच्या दादा तुमचे शेजारचे सांगा की राजेभाऊ राजेभाऊ महाराज उमरीकर त्यांचे शेजारचे महाराज आणि नकले नकले मेकले मेकले महाराज आहेत त्यांना सर्व टाळकरी मंडळीला मनापासून धन्यवाद देतो.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आणि या परिसरामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये ज्यांचं कीर्तनाच्या माध्यमातून नाव आहे असे आमचे परम मित्र आणि आमच्यावर निस्वार्थीपणानं प्रेम करणारे आपल्या माली पारगावचे परमेश्वर महाराज सोजे आवर्जून उपस्थित आहेत. महाराजांना मनापासून धन्यवाद. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आपल्या परिसरातलेच हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज गडदे गुरुजी ज्यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमात आहे असे गडदे गुरुजी सुद्धा आवर्जून उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. आणि मृदंगाचार्य महाराष्ट्रातील प्रसिद्ध मृदंग वादक हरिभक्तीपरायण आपल्याच परिसराचं वैभव भरत महाराज पठाडे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे आपण सगळेजण उपस्थित चोपदार आहेत त्यांना धन्यवाद. माईक सिस्टीमवाल्या दादाला मनापासून धन्यवाद. वेळेकरी दादाला पुन्हा एकदा धन्यवाद. आमचे शूटिंग करणारे मराठी हॉटस्पॉट नावाचं चॅनल आहे. गजर कीर्तनाचा त्यांचं एक चॅनल आहे. असे आमचे अरविंदजी शर्मा आपलं अरविंद ते घ्यायचं माग मोठे माणसं माग ठेवावं लागते. अरविंद शिंदे त्यांना मनापासून धन्यवाद. अजय महाराज मायकर यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे माऊली महाराज लिंगे त्यांना मनापासून धन्यवाद. परिसरातले आलेले सगळ्याला मनापासून धन्यवाद. एकच राहिलं की पुन्हा एका गावाचं राहून जाईन. तुम्ही सगळेजण आलात तुम्हाला विनम्र भावाने अभिवादन. आले का बरोबर रानातूनच आले काय की आमचे हरिभक्तीपरायण भागवताचार्य सचिनजी महाराज काष्टे महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या सर्वांच्या चरणी मनापासून धन्यवाद महाराज. आणि सेवेला सुरुवात. चिंतनातला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग 3 चरणाचा आहे. अभंग काही मोठा नाही काय नाही 3 चरणाचा सगळ्यांच्या पाठांतरातला परिचयाचा अभंग आहे. मागणी प्रकरणातला अर्थ सुद्धा सरळ सरळ की लक्षात येण्यासाठी अभंग उच्चारल्याबरोबर लक्षात येते की अभंग मागणी प्रकरणातला आहे. बरोबर आहे की नाही महाराज? एवढा सोपा आहे. अर्थही सरळ आहे. मागणी ते एक तुझ प्रती आहे देवा तुझ्याकडे एक मागणं आहे. काय देशील तरी पाहे पांडुरंगा या म्हणजे अर्थ लक्षात येण्यासारखा आहे. सोपा अभंग आहे. महाराज या अभंगाच्या माध्यमातून जगन्नियंत्या भगवान परमात्म्याकडे मागणं मागतात. महाराज तुम्ही असा उच्चार केला की महाराज या अभंगातून मागणं मागतात. पण जगद्गुरु तुकाराम महाराज मागणं म्हणजे हे आणि त्यांच्या जुळू शकत नाही. स्वभावामध्ये त्यांच्या बसू शकत नाही. कारण तुकाराम महाराजांनी मागणी हे समीकरणच जुळत नाही. महाराज एखाद्या वेळेला बरोबर आहे का नाही महाराज? पेताडात गेला तर जमू शकते जुळू शकते. एखाद्या वेळेला ऐका माझ्याकडे लक्ष द्या. एखाद्या वेळेला भजण्यामध्ये भजने गेला तर तेही ऍडजस्ट होऊ शकते. पण माझ्याकडे लक्ष द्या भजण्यामध्ये जर पेताड आला तर जमतय का महाराज? जुळत नाही. बरोबर भजण्यामध्ये पेताड आला तर जमत नाही आणि पेताडात भजने गेला तर ते सुद्धा जमत नाही. लक्षात आलं का? बघा आपला मुद्दा एवढाच आहे की स्वभाव आणि मागणं हे आमच्या तरी बुद्धीला पटत नाही. कारण हे जुळू शकत नाही. समीकरणच नाही ना महाराज. तुम्ही म्हणाल महाराज तुकाराम महाराज मागत नाहीत का? माझ्याकडे लक्ष द्या. तुकाराम महाराज मागतात गोष्ट खरी. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांचं मागणंच आहे. पण तुकाराम महाराज जर या अभंगामध्ये मागत असतील तर 4 गोष्टीला विरोध व्हायला लागला. तुकाराम महाराज जर मागत असतील तर पहिली गोष्ट जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या परंपरेला विरोध. एक मुद्दा लक्षात घ्या. तुकाराम महाराज जर मागत असतील तर त्यांच्या परंपरेला विरोध व्हायला लागला. दुसरी गोष्ट तुकाराम महाराज जर मागत असतील तर तुकाराम महाराजांच्या स्वभावाला विरोध
विरोध. दोन गोष्टी. तिसरी गोष्ट, तुकाराम महाराज जर या अभंग दान मागत असतील तर तुकाराम महाराजांच्या अवाप्त कामनेला विरोध, की जे पूर्णत्वाला पोहोचलेले आहेत त्यांना मागायची काय गरज आहे. तीन गोष्टीला विरोध. आणि चौथी गोष्ट, तुकाराम महाराज जर देवाकडे मागत असतील तर देवाचं जे निस्वार्थी तुकोबारावर प्रेम आहे त्या प्रेमाला विरोध. विठाला एवढ्या चार गोष्टी सांगायच्या. थोडस माझ्याकडे लक्ष द्या. पहिली गोष्ट, तुकाराम महाराज जर मागत असतील तर महाराजांच्या परंपरेला विरोध आहे. परंपराच नाही ना, दादांनी प्रमाण दिलं. तुकोबाराची काय परंपरा आहे, काही मागणे हे आम्हा अनुचित. आणि काय म्हणले महाराज, वडिलाची रीत जाणत असो. आमच्या वाडवडिलाची परंपरा आहे की आम्ही कधी कुणाला काही मागत बोला ना मागत नाही. न मागणं ही तुकाराम महाराजांची काय झाली परंपरा आहे. कधीच कुणाकडे मागितलं नाही. परंपरा कशा मोडतील? सामान्य माणसं जर परंपरा मोडीत नाही तर तुकोबारासारखे दिव्य पुरुष परंपरा मोडतीलच कशी महाराज सांगा बरं. सामान्य माणसं परंपरा मोडीत नाहीत. एका गावामध्ये दोन भाऊ होते. माझ्याकडे लक्ष द्या. एक मोठा होता महाराज आणि एक लहान भाऊ होता. आणि मोठ्या भावाला महाराज, मोठ्याला जे होतं त्याला एकही पोरग नव्हतं महाराज, एक बी पोरग नव्हतं. आणि लहान जे होता त्याला 10 पोरं होते. 10च होते पण 100 कौरवाची बराबरी करीत होते. असले खतरनाक होते. लक्षात आलं का बोलणं माझं? आणि त्याला नव्हते. आणि त्या ज्याला मुलगा नाही त्याच्याकडे मान होता महाराज. कोणता मान? त्याची परंपरा होती की पोळ्याच्या सणाच्या दिवशी, पोळ्याचा जो सण असतो ना, कळायला लागले ना, की सगळ्याच्या आधी त्याचा बैल मिरवायचा. काय परंपरा काय असतात ना गावात, बरोबर आहे काय? त्याचा बैल मिरवायचा परंपरा आहे त्याची. मान त्याला महाराज. पण जी लहानाचे पोरं होते ते म्हणजे दादा ह्या बघा, आता तुम्ही मेल्याच्या नंतर तुमची जमीन बी आम्हालाच आहे, तुमची प्रॉपर्टी आम्हालाच आहे, घर बी आम्हालाच आहे, आणि तुमचा मान जो आहे तो सुद्धा कुणाला मिळणार आहे? बोला बोला, कुणाला मिळणार आहे? पुतण्यालाच मिळणार आहे ना. तुम्हाला मुलगा नाही, काय नाही, मुलगी नाही, काय नाही, आम्हाला मिळणार आहे. पण असं करा, येणाऱ्या पोळ्याला तो मान आम्हाला पाहिजे म्हणले. त्यानं सांगितलं नाही नाही, जीव देईल पण परंपरा माझी आहे. बैल मिरवायची परंपरा कोणाची? माझी. ती 10च होते पण 100 कौरवाची बराबरी करीत होते. त्यांनी सांगितलं नाही दादा, हा मान आम्हाला पाहिजे. त्यांनी सांगितलं मिळणार नाही. हे इकडून तलवारी घासूनच आले महाराज. आता काय, म्हाताऱ्याला उडवायचंच म्हणले, आता जीवच मारून टाकायचं. मग तरी मान आम्हाला मिळेल का नाही? मी कशासाठी बोलायलोय? सामान्य माणसं आपली परंपरा मोडीत नाही तर तुकोबारा परंपरा कशी मोडतील? नाही, याला म्हाताऱ्याला मारून टाकायचं. म्हाताऱ्याने मधला माणूस गाठला, चमचा बघितला, बरोबर आहे का नाही? आणि त्यानं त्या मुनिमानं त्यांना सांगितलं. की मुनिमाला विचारलं की मुनिमजी, असा एखादा मधला मार्ग सांगा की मान बी आपल्यालाच राहिला पाहिजे, लक्षात घ्या, आणि त्यांना बी दुखवीत आलं नाही पाहिजे, असा मधला मार्ग सांगा. काही काही माणसं मधला मार्ग सांगायला नंबर 1 असते महाराज, बरोबर आहे का नाही महाराज? असे भेटत येत महाराज, मधला मार्ग सांगा. असे भेटत येत. जसा सोनिया गांधीला मनमोहन सिंग मुनी म्हणला, दादा एक काम करा मालक, म्हणले काय, त्यांना बी त्रास झाला नाही पाहिजे आणि आपली परंपरा बी मोडली नाही पाहिजे. असं करा, 2-4 दिवस पोळा पुढे, अगोदरच आपला बैल मिरवून घ्या. लक्षात आलं का बोलून माझं? आधीच आपला. ते मला शबास, याला काय अर्थ आहे? नाही, मान पोळ्याच्या दिवशीचा आहे. मान कधीचा आहे? पोळ्याच्या दिवशीचा आहे. दृष्टांत माझा संपला. सामान्य माणसं जर आपली परंपरा मोडीत नाहीत तर तुकोबारासारखे दिव्य पुरुष कस काय परंपरा मोडतील महाराज? तुकाराम महाराज परंपरा मोडत नाहीत. ते म्हणतात आम्ही कुणाकडे मागू शकत नाही. मागणं आमच्या आमच्या परंपरेमध्ये बसत नाही. आपला विषय परंपरेवर चाललाय, परंपरेमध्ये बसत नाही. आता जर परंपरा, इथं 2 प्रकारच्या परंपरा आहे. परंपरा म्हणजे वंश, बरोबर आहे का नाही? परंपरा म्हणजे वंश. काही मागणी आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणतो, किंवा वंश परंपरा दासमी अंकित, आणि तुका मोकलिता लाजोपणा, म्हणजे आमचा वंश, आम्ही परंपरा मोडणार नाही. आता या वंशाचं चिंतन केलं तर इथं 2 वंश आपल्याला बघायला मिळतात. एक आहे महाराज रक्तमंग वंश, लक्षात येते का बघा, आणि दुसरा वंश आहे त्याला विद्या वंश असं म्हणतात. दोन्ही परंपरेत जर आपण नजर टाकली तर तुकाराम महाराजांच्या दोन्ही परंपरेत सुद्धा कोणी काही मागितलेलं नाही. तुकाराम महाराजांचा रक्तवंश बघू आपण. रक्तवंश म्हणजे काय? ज्या रक्तातून आपल्याला काय झालेला, आपला बोला ना, जन्म झालेला आहे,
तो रक्तवंश जर बघितला तर तुकाराम महाराजांचे मूळ पुरुष, त्यांचं नाव विश्वंभर बाबा. काय नाव आहे त्यांचं? विश्वंभर बाबा. विश्वंभर बाबाने सुद्धा आयुष्यात काही देवाकडे मागितलं नाही. पांडुरंगाची वारी करणारे आणि वारी करणारे असल्याच्या नंतर तरी पण देवाकडे काही कधी मागितलं नाही. देवा आम्ही तुझ्याकडे मागत नाही. अधून मधून थपकीचा माऊली म्हणजे लक्षात येते म्हणजे मी बेसुऱ्या महाराज आहे म्हणून म्हणायला लागलो अधून मधून सूर द्यायचा मला, बाकी काही नाही. मुद्दा काय गेलो इसरून मग हे माझ्या ध्यानात राहत नाही. असं काय करावं आता? काय चालू होतं म्हणा? तू सांग आता. पैसे तू घेतून रान भटायला देतो का म्हणा? तू सांग काय सांगायचं ते. आपला विषय हा चालला होता की विश्वंभर बाबा वारीला गेले, पंढरपूरला गेले, देवाना हात जोडले आणि देवानं सांगितलं विश्वंभर बाबा फार मोठी भक्ती आहे तुमच्या परंपरेत, काहीतरी मागा. मागा म्हणल्याबरोबर विश्वंभर बाबांनी तुकोबाराय देवाचा हात झटकून टाकला. देवा मागणं आम्हाला शोभत नाही, आम्ही कधी कुणाकडे काही मागत नाही. आणि त्याच विश्वंभर बाबाच्या परंपरेमध्ये पुढे बोलोबा आणि कनकाई माता यांच्या पोटी तुकोबारायचा जन्म झाला, तुकाराम महाराजांचा जन्म झाला. पण बोलोबानं कनकाईनं सुद्धा देवाकडे काही मागितलं नाही. तुकाराम महाराज वारीला जायचे पण तुकाराम महाराजांनी सुद्धा देवाकडे काही मागितलं नाही. हा पुढचा विषय. बोलोबानं आणि कनकाईनं सुद्धा देवाकडे काही मागितलं नाही. म्हणजे तुकाराम महाराजांच्या रक्तवंशामध्ये सुद्धा कुणी देवाकडे काही मागितलेलं नाही. मग तुकाराम महाराजांच्या अभंगात मागणं मागतीलच कसं? प्रश्न येईल आपल्याला, कसं मागतील? दुसरा वंश आहे तो त्याला विद्यावंश म्हणतात. विद्यावंशामध्ये जर आपण विचार केला, लक्ष द्या माझ्याकडं, विद्यावंशामध्ये जर आपण विचार केला तर तुकोबारायचे विद्यावंशज म्हणजे कोण? नारद, प्रल्हाद हे तुकोबारायचे विद्यावंशजच आहेत महाराज. मग तुकाराम महाराजांचा प्रल्हादाचा अवतारच तुकोबार आहे. आपल्याला काही प्रमाणात तुम्हाला पाठेत मलाही देता येतील, त्याच्यात वेळ घालवायचा नाही. पण प्रल्हादाच्या जीवनामध्ये सुद्धा प्रल्हादानं काही मागितलं का? बोला, मागितलं का? काही देवाकडे मागितलं नाही महाराज. अहो हिरण्यकश्यप जाच द्यायचा महाराज, सारखा बाप जाग द्यायचा की यांनी नारायण 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 सारखं प्रल्हादानं म्हणायचं. त्यावेळेला राग आला बापाला आणि त्यानं सांगितलं कुठे तुझा नारायण? हा, कुठे तुझा नारायण? प्रल्हादानं सांगितलं कुठं नाही माझा नारायण. असा प्रश्न विचारणारा बाप पाहिजे आणि असं उत्तर देणारा लेख पाहिजे महाराज. असा प्रश्न विचारणारा बाप नसून आहे आणि असं उत्तर देणारा पोरगा नसून आहे. लक्षात आलं का? बघा माझं बोलणं कळतंय का? बघा मुद्दा आपला कोणता आहे? मुद्दा एवढाच आहे, कुठे नाही माझा नारायण. म्हणजे सगळीकडे नारायण आहे, कुठं नाही सांगा. मग या खांबात आहे का? म्हणजे मग. आणि महाराज राग राग लात मारली आणि महाराज लात मारल्याबरोबर महाराज म्हणतात ब्रह्मदच कला सत्य लोकी. सत्य लोकामध्ये महाराज तुका म्हणे काहीचा खांब कडाडीला, ब्रह्मदच कला सत्य लोकी. महाराज देव अगोदरच तिथे येऊन बसला होता आणि महाराज खांबावर लात मारल्याबरोबर हा केसरशी उडी स्तंभ फोडे. आईशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. देवानं महाराज त्याच्यातून दर्शन दिलं. मुद्दा आपला लक्षात आला का? मग महाराज ते रूप धारण झालं महाराज. काय ते भक्त प्रल्हादाचं प्रेम महाराज. आणि त्या प्रेमापोटी जगाच्या मालकानं स्वतः प्रल्हादासाठी कोणता अवतार धारण केला? नरसिंहाचा अवतार धारण केला. आणि महाराज अवतार धारण केल्यानंतर एकदम महाराज गम म्हणले आता देवाला शांत कसं करायचं? लक्ष द्यायला लागलं का बोलणं? देवाला आता शांत कसं करायचं म्हणले आता याला बघा त्याला बघा. कुणी सांगितलं, कुणी जायला तयार नाही.
नाही. गणपतीला म्हणले तुम्ही जा, विघ्नहर्ती देवता आहे म्हणले गणपती तुम्ही जा. असं म्हणल्यानंतर गणपती बाप्पा आले. म्हणले त्यांचा नामचा 36 आकडा आहे. म्हणले कस काय? ते त्या फडावरचे, आम्ही या फडावरचे. लक्षात आलं का? म्हणजे फड म्हणजे संप्रदायातले सांगायला लागलोय मी, विठाबाईचा सांगत नाही. हे लक्षात घ्या. लक्षात नाही ना, नारायणगावचा फड म्हणाय बसला तुम्ही. लक्षात घ्या. ते त्या फडावरचे, आम्ही या फडावरचे. आमचं त्यांचं जमत नाही. म्हणले कस काय? आमचं तोंड हत्तीचं आणि त्यांचं तोंड सिंहाचं, सिंहाचं हत्तीचं जमत नाही. गेले गणपती बाप्पा माघारी. म्हणजे आता काय करायचं? लक्ष्मीला बोलावा म्हणले. किती बी गरम माणूस असला बायकोच्या पुढे नरम होत असतो म्हणले. बरोबर आहे का नाही? बोलावा म्हणले लक्ष्मीला. लक्ष्मीला बोलल्याच्या नंतर लक्ष्मीनं असं बघितलं महाराज आणि लक्ष्मी म्हणली हे पप्याचा बाप नाहीच. लक्षात आलं का? बोलणं तेव्हा आमचा पप्याचा बाप नाही. 11 रूप बघितलं महाराज. किती बी महाराज लांबक्या मिशावाला माणूस असू द्या, बायकोच्या पुढे गार होतो महाराज. लक्षात आलं का? बोलणं एक जण रानात काम करायला जायचं महाराज आणि त्याचा डबा रोज रानात जायचा. एके दिवशी डबाच गेला नाही महाराज. सासून सांगितलं सुनबाई मालकाचा डबा दिलास का तुझ्या? ती म्हणली नाही माझी विसरला आज डबा. आज काय विसरला? आता आले आपल्या दोघीची खरडपट्टी करते म्हणले. ती म्हणली आता तुम्ही का बसा. आणि महाराज ती तन 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 करीत रानातून आलं. डबा द्यायची अक्कल नाही, भाकर द्यायची अक्कल नाही. आम्ही का हंगाळायचा, कष्ट करायचं, घरात बसून आई तर खातात. सासून सांगितलं आता खरडपट्टी. ती म्हणली आत्या आत्या. आलं का लक्षात? बघा आत्या तुम्ही तिकडे बघू नका, मी बघत ते काय करायचं रे. असा तन 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 करीत गेला आणि बायको बाहेर निघाली. पदर खावला आणि सांगितलं काय म्हणणं? काय नाही म्हणला. बरं काय अडचण नाही म्हणला. काही अडचण नाही. नरम होते महाराज. जेवायला बसला एक जण जेवायला आणि महाराज बघितलं महाराज काय हे भाजी काय केली? आई म्हणली वरण. वरण काय? ह्याला धोरण आहे का? मरण आलं हे वरण खाऊ खाऊ. कशाचं वरण खायचं काय? असलं वरण असतं का? ह्याच्या पश्चात नाही जेवलेलं बरं, उपाशी राहिलेलं बरं, हॉटेलमध्ये जेवलेलं बरं, बिगर जेवणात झोपलेलं बरं. असलं काय वरण असतं का? ह्याला कुठलंच धोरण नाही. ह्याच्यापेक्षा मरण पत्करलेलं बरं. असलं कुठं वरण असतं का? तिनं सांगितलं बाळ्या जास्त बोलू नको. वरण तू ह्या बायकूनच केलंय. हाय म्हणला पातळ पण चव लागायला लागली. काय लक्षात का? बोलणं माझं हाय जरा पातळ नितळ पण चवीला लागायला लागलंय म्हणला. म्हणजे बायकोच्या पुढे किती बी महाराज लांबक्या मिशावाला माणूस गार होतोय का नाही? बोला बाई बोला तुम्ही. दुपारचा बुका पुसला नाही तर संध्याकाळी हजर आहेत महाराज. आता काय करावं? लक्षात येते का? बोलणं माझं कळायला लागलंय का? म्हणले लक्ष्मीला बोलवा. लक्ष्मीला बोलती म्हणली हे आमचा पप्याचा बाप नाहीच. एवढा गरम झालेले मालक मी अजून बघितले नाही. लक्ष्मी माघारी गेली. माणसं चॅप्टर लईत महाराज. मग मी माणसात विचार झाला. म्हणले काय करायचं? म्हणले हे कुणासाठी गरम झाले देव? म्हणले प्रल्हादासाठी. त्यालाच पाठवा म्हणले. माणसं दुसऱ्याला पुढे घालाय नंबर 1 असते महाराज. बरोबर आहे का? मागून जाऊ म्हणते आपण दुसऱ्याला पुढे घालते आणि प्रल्हादाला पुढे घालू म्हणले. आणि जरी देव गरम गरम पाण्यात गेलं तरी प्रल्हाद नुसत्या नाश्त्यावरही जातोय म्हणले. आपला आपण पडून जाऊ म्हणले. काही अडचण नाही. आणि प्रल्हादाला पुढे लावलं महाराज. प्रल्हादानं हात जोडले आणि महाराज भगवान नरसिंहानं प्रल्हादाचं सगळं अंग जिभेनं चाटलं महाराज. लक्षात यायला लागले का बोलणं? आणि महाराज भगवान शांत झाले. सगळ्यांनी जय जयकार केला महाराज. जय जयकार केल्याच्या नंतर भगवान म्हणले प्रल्हादा प्रसन्न आहे तुझ्यावर, मग काय मागायचे ते. त्यावेळेला प्रल्हादानं हात जोडले आणि सांगितलं भगवान तुझी भक्ती करणारे आम्ही भक्त आहेत आणि तुझ्या भक्तीच्या मोबदल्यात जर आम्ही काही मागत असो तर आम्ही भक्त नाहीत, आम्ही व्यापारी ठरू. लक्षात आलं का बोलणं? बघा आम्ही व्यापारी होतो ना. भक्तीच्या मोबदल्यात काहीतरी काम करायचं आणि पैसे घ्यायचे म्हणजे व्यापार झाला तो. आम्ही व्यापारी नाहीत, आम्ही भक्त आहोत. असं म्हटल्याच्या नंतर देवाचे डोळे पाणावले. काहीच मागितलं नाही महाराज. देवा काही मागणं नाही. लक्षात आलं का बोलणं माझं? मी कशासाठी बोलायला लागलोय? तुकोबारायांच्या विद्यावंशामध्ये सुद्धा कुणी काही मागितलेलं नाही. मग तुकाराम महाराज कस काय मागतात? लक्षात आलं का बोलणं? तुकाराम महाराज कस काय मागणं मागतात? आणि जर मागतच असतील तर त्यांच्या परंपरेला विरोध. मग रक्त परंपरा असू द्या नाही तर विद्या परंपरा असू द्या, त्यांच्या परंपरेला काय व्हायला लागलाय? विरोध व्हायला लागलाय. एक मुद्दा आज जास्त छेडायचं नाही.
दुसरा मुद्दा असा आहे आपला की तुकाराम महाराज जर या अभंगात मागत असतील म्हणजे सगळंच अर्थ लक्षात केला मागणे ते एक तुझा अर्थ लक्ष द्यायला लागलाय तर महाराजांच्या स्वभावाला विरोध बरोबर आहे का नाही महाराज काय स्वभाव आहे महाराजांचा त्यांच्याच प्रमाणातून तुकोबरायांचा स्वभाव लक्ष दे तुकाराम महाराज म्हणतात हात पसरी जिने ब्रह्मांड ठेंगणे आणि हात पसरी जिने धिगत्याचे सारखं सारखं साप लागत बाकी काही नाही तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे आणि हात पसरी जिने धिगत्याचे जो कुणी देवाकडे मागत असेल ना त्याचा धिक्कार आहे महाराज आम्ही तर मागणार नाही पण जो कुणी मागत असेल ना भिक्षा पात्र अवलंबने सरोजिनेला चिरवाने आईशियासी नारायणे भिक्षा पात्र अवलंबने महाराज म्हणतात कुणी जर मागत असेल जळो जिने लाजिरवाने एखादा जर मागत असेल त्याच्यावर राखेल टाका आणि फुकून दे महाराज भिक्षा पात्र अवलंबने जळो जिने लाजिरवाने आईशियासी नारायणे आणि नुपेक्षी जे सर्व मागत असेल त्याचा परमार्थ नाही देवाकडे मागितलं नाही पाहिजे आणि जर महाराज मागत असतील तर त्यांच्या स्वभावाला विरोध लक्षात बोलणं पहिली गोष्ट परंपरेला विरोध दुसरी गोष्ट स्वभावाला विरोध आणि तुकाराम महाराज मागतच असतील तर मला वाटतंय तुकाराम महाराजांच्या तृप्त कामणीला विरोध व्हायला लागला की जे तृप्त झालेले त्यांना कशाच घेणं देणं नाही महाराज म्हणतात ना महाराज की आम्हाला कशाच काही नाही लक्षात आलं का बोलणं आपलं ते काय याच्यासाठी केला होता आता शेवटचा ते आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि कुंटलिया धावा तृष्णेच्या आमच्या जीवनातली तृष्णाच संपून गेली काम नाही
समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्याने टाळ श्वास झालं जपमाळ मन चिपळ्याने टाळ वेळ जीवाचा शिवाचा झाला अभंग जिण्याचा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह हनुमान मंदिर पायतळवाडी तालुका माजलगाव जिल्हा बीड दिनांक 7 जानेवारी 2021